नमस्कार मैत्रिणींनो, मी समिधा फॅशन डिझायनर. आज आपण फुल शोल्डरने रेडीमेड गाऊन अल्टर करायला शिकणार आहोत. बाजारामध्ये सहज अगदी रेडीमेड गाऊन उपलब्ध होतात, परंतु ते घालायला खूप असं म्हणजे लूज असतात. परफेक्ट फिनिशिंग नसते. शिलाई ही लांब लांब म्हणजेच व्यवस्थित अशी शिलाई नसते. आर्महोल, शोल्डर, आर्महोल हे खूप मोठे, कधी-कधी खूप मोठे असतात. त्याच्यामुळे काय होतं, कस्टमरच्या चेस्टनुसार आपल्याला गाऊन फिटिंग करून मागण्यात येते. परंतु आपल्याला त्याच्यासाठी किती छातीसाठी किती शोल्डर, हा मी जो फुल शोल्डरचा तक्ता दिला आहे त्यानुसारच आपण ही गाऊनचीही कटिंग करायला शिकणार आहोत. म्हणजेच शोल्डर मुंडा आपण कट करून घेणार आहोत रेडीमेड गाऊनचा. त्यासाठी आपल्याकडे हा रेडीमेड गाऊन आलेला आहे. तर आपण आता त्यासाठी म्हणजेच ही गाऊन ज्या मापाची आहे, तो माप छातीचा 38 इंचाचा आहे. त्यासाठी आपण 38 इंचासाठी शोल्डर हा 8 घेणार आहोत आणि मग गाऊन ही लूज असते, त्याच्यामुळे शोल्डर हा 8 इंचाचा घेणार आहोत आणि फुल शोल्डरनी कटिंग असते गाऊनची, त्याच्यामुळे परफेक्ट शोल्डर कटिंग झाला पाहिजे. असं आपण मध्यात पॉईंट काढून घ्यायचा व शोल्डर दोन्ही साईडला 8-8 म्हणजेच 16चा शोल्डर तयार आला पाहिजे. यासाठी आपण 16चा शोल्डर आपण कट करणार आहोत. त्यासाठी आपण आर्महोल किती घेणार आहोत, तर 38 छातीसाठी आर्महोल ही 8 इंचाचाच होणार आहे. 8 इंचाचाच होणार आहे. म्हणून आपण असा हा ड्रॉ करून घेतला. 8 इंचावर शोल्डर व मुंडा ड्रॉ करून घेतला आणि हा मागील मुंड्याचा व पुढील मुंड्याचा शेप करून घ्यायचा, जेणेकरून रेडीमेड गाऊनला शोल्डर असा म्हणजे असं फुगल्यासारखं होतं. जर शोल्डर आपण कट केलं नाही तर घालताना खूप प्रॉब्लेम होतो. असा म्हणजे फुगीर भाग पुढे होतो. त्यासाठी आपण आर्महोल, मुंडा खोली, पुढील गळा व पुढील मुंडा शेप व मागील मुंडा शेप हे दोन्ही घेऊन घ्यायचे. आता गाऊन म्हटले की ही लूज येणार. त्याच्यासाठी 38 छाती आहे तर 1.5 इंच आपण लूज घेतोय. हे पहा, 1.5 इंच आपण लूज घेतोय, म्हणजे 9.5, 10.5 आणि 11 आपण लूज घेतोय. म्हणजे गाऊन हा 1.5 इंचाने लूज घ्यायचा आहे. तसं ड्रेस 1 इंचाने घेतो, पण गाऊन ही लूज असते, त्याच्यामुळं 1.5 इंच आपण लूज घ्यायचं आणि त्याच्यापुढे आपण जेवढी 1 या 1.5 इंच आपल्याला शिलाई माया गावेल ते आपण पॉईंट आखून घ्यायचा. 1 ते 1.5 इंचाचा मार्जिन आखून घ्यायचा. आता त्या बाजूला जसं आपण शोल्डर मुंडा आखून घेतला त्याचप्रमाणे ह्याही बाजूला आपण शोल्डर मुंडा आखून घेऊन आतील व बाहील कर्व आपण ड्रॉ करून घेतला आहे. ह्या साईडलाही आपण मार्किंग करून घेऊया. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, त्याच्यापुढे 1 ते 1.25 इंच असा मार्जिन ठेवून आपण हा कट करून घ्यायचा आहे. आता आपण हा मागील मुंड्याचा पहिल्यांदा शेप कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. नंतर त्याही बाजूचा त्याचप्रमाणे मागील मुंड्याचा शेप आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, एवढा एक्स्ट्रा शोल्डर असल्याने काय होतं, खांदे उतरल्यासारखे वाटतात. परफेक्ट फिनिशिंग येत नाही रेडीमेड गाऊनला. म्हणजे आपण जी स्टिच करतो गाऊन पीस घेऊन, त्याची फिनिशिंग ही वेगळी असते आणि रेडीमेड गाऊनची फिनिशिंग वेगळी असते. कारण एक्सल, डबल एक्सल असे वेगवेगळे प्रकार गाऊनमध्येही आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यामुळे म्हणजेच कस्टमरने खरेदी केलेला गाऊन त्याच्या मापानुसार करण्यासाठी आपल्याकडे साहजिकच आपल्याकडे ते येतात व आपल्याकडे आल्यावरती आपण हा त्याच्या चेस्टनुसार शोल्डर मुंडा आपण कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण आपला हा शोल्डर मुंडा कट झालेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊ. हे पहा, बाही आपण ऑलरेडी कट केली आहे, परंतु कशी केली आहे ते दाखवते. 4.5 इंचाची बाही आपल्याला तयार पाहिजे. हा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट केला आहे. 4.5, 5.5 आणि 6 इतका आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे अर्धा इंच शोल्डरच्या इथे आपल्याला बाही जॉईंट करताना आणि 1 इंच पुढे दुमड करताना असं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन हा सरळ शेप कट करून घेतला आहे. आता आपण बाही ही पुढे अर्धा 1 इंच म्हणजे आपण एक्स्ट्रा 1 इंच ठेवलं आहे ते फोल्ड करून घ्यायचं आणि मशीनने शिवून घ्यायचा आहे तो भाग, म्हणजे स्टिच करून घ्यायचा आहे तो भाग आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे पुढून आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे दोन्ही बाह्या आपल्याला
स्टिच करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित फिनिशिंगनुसार आपल्याला ही बाही स्टिच करून घ्यायची आहे. हे पहा, अशी व्यवस्थित बाही आपली स्टिच झाले. आता दुसरी ही बाही आपण करून घेऊया. हा चांगला भाग आहे, आतला भाग आहे. आतल्या भागाकडे आपण अशी ही दुमड करून घ्यायची. हे पहा, दुसराही हात आपला तयार आहे. दुसऱ्या ही बाहीची कटिंग आपली म्हणजे स्टिच करून झालेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची. खूप छान असा हा फिटिंग झाल्यावरती गाऊन आपल्याला बघायला मिळतो. व्यवस्थित असा हा स्टिच करून घ्यायचा आहे. आपली बाही ही आता 5 इंचाची तयार आहे. शोल्डरला शिवल्यावरती अर्धा इंच शिवून जाणार, म्हणजेच आपली परफेक्ट बाही ही 4.5 इंचाची तयार होणार आहे. हे पहा, दोन्ही भाग आपले तयार आहेत बाहीचे. आता आपण हे जो आपण शोल्डर मुंडा कट करून घेतला आहे त्याच्यावरती ठेवून आपण स्टिच करायची ही बाही. या बाहीचा मधोमध असा नॉच करून घ्यायचा आहे, जेणेकरून शोल्डरला मध्यातून आपण बाही स्टिच करतो नेहमी, त्यासाठी मध्यातून आपल्याला व्यवस्थित पॉईंट गावला पाहिजे. यासाठी आपण नॉच देऊन घेणार आहोत. मधोमध बाहीसाठी नॉच देऊन येणार आहोत. व्यवस्थित असा दोन्ही बाहीचे नॉच आपले तयार आहेत. व्यवस्थित असा मध्यातून आपल्याला ही गाऊन स्टिच करून घ्यायचे. त्यासाठी आपण हे नॉच मारून घेतले. चला आता पुढे जाऊया आपण. आता आपण ही जी बाही गाऊनचा शोल्डर मुंडा कट केला होता तो थोडाफार, आता गाऊन ही आपली पहिल्यांदा आपण उलटी करून घ्यायचे, कारण आपल्याला हे सहज सोपं होईल बाही लावायला. आता आपण हे रेडीमेड गाऊन म्हटलं की त्याला आडे उतार म्हणजेच स्लोप जो असतो तो नसतो, तर आपण तो पहिल्यांदा देऊन घेऊया, जेणेकरून शोल्डरला परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला आर्महोल टाकल्याने बाही ही लावायला प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित अशी फिटिंग बसते. हे पहा, हा जेवढा आपण मार्किंग केला आहे 1.5 इंचापर्यंत आपण मुंडा खाली आपण स्लोप देणार आहोत. आता आपण हा भाग थोडाफार असा ओपन करून घेऊ. काखेचा भाग आपण ओपन करून घेतला आणि हा चांगला भाग, हे पहा, हा चांगला भाग आपण ओपन करून घेतला आहे. तर आपण इथे बाही आता लावून घेणार आहोत. हात हे व्यवस्थित लावून घेणार आहोत. त्यासाठी हा उलटी बाही करून घ्यायचे. चांगल्या भागावर चांगला भाग असं ठेवून हा स्टिच करून घ्यायची आपल्याला ही बाही. व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायचे. पुढच्या भागाला पहिल्यांदा आपण लावून घेतोय. व्यवस्थित अशी आपल्याला ही बाही लावून घ्यायची आहे. हे पहा, थोडं थोडं कापड घेऊन आपण ही स्टिच करायचे. जवळजवळ अर्धा ते पाव ते अर्धा इंचापर्यंत आपण हे मार्जिन घेऊन शिलाई करून घेणार आहोत. हे पहा, एका साईडचा आपण झालेला आहे, तर आपण दुसरीही भाग त्याचप्रमाणे घेऊ. व्यवस्थित असे आता हा मागील भागाला आपण बाही म्हणजे हात लावून घेत आहोत. व्यवस्थित असे चुन्या वगैरे पडणार नाही याची काळजी घेऊन आपण ही बाही लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी अशा प्रकारे जर आपण बाही लावून घेतली तर परफेक्ट अशी गाऊन आपल्याला म्हणजे फिनिशिंगमध्ये गाऊन आपल्याला घालायला मिळते. हे पहा, व्यवस्थित आपली अशी एक बाही टच झालेली आहे. हे पहा, हा एक्स्ट्रा जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे. जर चेस्टच्या बाहेर जास्तच आहे तर आपण तो एक्स्ट्रा भाग आपण कट करून टाकायचा आहे. आपण आता एका साईडला बाही लावले, त्याचप्रमाणे आता दुसऱ्याही भागाला आपण बाही लावून घेऊया. अशा प्रकारे
ह्याही बाजूला आपण बाही लावून घ्यायचे. चांगला भाग आपण वरती काढला आहे. आता बाहीचाही चांगला भाग त्यावरतीच ठेवणार आहोत आणि उलट्या बाजूने आपण स्टिच करत जाणार आहोत. हे पहा, ह्या बाहीचाही आपण स्टिच करताना तसंच हा मध्यातनं आपण नॉच मारून घेतला होता. तोच नॉच मधोमध त्या शोल्डर तिथे टक केलेला असतो, स्टिच केलेला असतो, त्यावरती ठेवून आपण ही बाही लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई व्यवस्थित आपण करून घ्यायची आहे व्यवस्थित. हे पहा, एका बाजूलाही झाले, त्याच्याप्रमाणेच आपण दुसऱ्याही भागाला, पुढील भागालाही आता लावून घेणार आहोत. हे पहा, तर आता आपली ही गाऊन रेडी होणार आहे. परंतु आपल्याला पहिल्यांदा ही बाही स्टिच करून झाल्यावरती मापे टाकून घ्यायचे आहेत. ते मी तुम्हाला दाखवते कशी शिलाई करायची, कारण ही रेडीमेड गाऊन असल्याने शिलाई बरोबर नसते. लांब लांब असे स्टिच केलेले असतात. त्याच्यामुळे आपण ही बाही जर कट करून व्यवस्थित परत लावून घेतली तर शिलाई वगैरे म्हणजे असे ओपन होण्याची शक्यता नसते. चला तर मग आता आपल्या ह्या दोन्ही बाह्या लावून रेडी आहेत. आता आपण फिटिंगची मापे टाकून घेऊ. हे पहा, व्यवस्थित अशा आपल्या ह्या दोन्ही बाह्या आपल्या स्टिच झालेल्या आहेत. आता आपण हा मध्यात असा पॉईंट काढून घेऊ. हे बघा, व्यवस्थित असा पॉईंट टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला मापे टाकताना परफेक्ट येईल. आता आपला छातीचा चौथा भाग हा 9.5 आहे, तर आपण त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, मार्किंग करून घेणार आहोत. हे पहा, याही बाजूला त्याचप्रमाणे पॉईंट टाकून घ्यायचा आहे. 11 वरती आपण पॉईंट टाकून घेतला आहे. हे पहा, व्यवस्थित असा हे दोन्ही बाह्या एकत्र करून आपण दंडगेरही टाकून घेऊ. अशा प्रकारे दंडगेर हा 6.5 ते 7 इंचाचा आपण दंडगेर घेणार आहोत. 6.5 इंचाचा दंडगेर घेतोय आपण आणि तिथून शिलाई टाकून जिथे आपण पॉईंट टाकला होता, हे पहा, इथे आपण तो मार्किंग केलेला पॉईंट आहे त्याच्यावरतून अशी शिलाई घालत आपण पूर्ण गाऊनला स्टिच करून घ्यायचे. एक बाजू पूर्ण शिवून घ्यायचे. इथे आपला हा किस्सा आहे, त्यामुळे आपण इथून हे बाहेर पडलोय. अशाच प्रकारे अजून एक तिथे थोडा पाव इंचाचा गॅप टाकून आपण स्टिच करून घ्यायचे एक लाईन. कारण रेडीमेड गाऊन आणि कॉटनचे गाऊन हे धुतल्यावरती आटतात. जर कस्टमरला फिटिंग गाऊन कधी झाला तर तो ती शिलाई काढू शकतो. यासाठी आपण डबल स्टिच घालून द्यायचे नेहमी. हे पहा, आता ह्याही बाजूला आपण व्यवस्थित बाही लावून घ्यायचे आणि ह्या भागावरही आपण दंडगेर टाकून घ्यायचा आहे. 6.5चा दंडगेर आपण घेतोय. हा पहा, असा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आपण जिथे चेस्टचा पॉईंट टाकून घेतला होता, आणि हा भाग ही आपण स्टिच करून घेतोय. व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. हे पहा, पहिल्यांदा गाऊन किती लूज होता, आता तो किती परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला बसणार आहे तो पाहूया आपणच. आता ही व्यवस्थित सगळी गाऊन आपली स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे हा पूर्ण गाऊन आपल्याला अल्टर करून घ्यायचा आहे. रेडीमेड गाऊनची शिलाई ही म्हणजे निघण्याची शक्यता असते, त्यासाठी आपण पूर्ण गाऊनला खालपर्यंत स्टिच करून घ्यायचे. पूर्ण लेंथपर्यंत आपण हे स्टिच करून घ्यायचं. आता आपण जी मार्किंग करून पहिलीच त्याने स्टिच करून दिली होती त्याच्यावरतीच शिलाई हे करतोय, कारण गाऊन हा परफेक्ट म्हणजे फिटम फाट घालत नाही, थोडा लूजच असतो. त्यामुळे आणि घालायलाही खूप इझी पाहिजे, त्यासाठी आपण हा गाऊन लूजच ठेवतो कायम. हा पहा, व्यवस्थित म्हणजे पटपट अशी आपण पूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे.
हाही भाग आपला हाही भाग आपला स्टिच करून झालेला आहे. आता जो दुसरा भाग आपला अर्धा राहिला होता स्टिच करायचा, खिशाच्या खालचा भाग, त्यालाही आपण एक डबल टिप टाकून घ्यायचे, जेणेकरून ती टिप निघणार नाही. हे पहा, व्यवस्थित अशी टिप टाकून घेतोय आपण पूर्ण त्याला. खिशापर्यंत आपण टिप टाकत जाणार आहोत ती. हे पहा, व्यवस्थित असे आपले स्टिच होते. आपण आता हे खिशाच्या भागालाही जरा शिलाई टाकून घेऊ. हे पहा, व्यवस्थित अशी आपली आता दोन्ही भाग स्टिच करून तयार आहेत. व्यवस्थित अशी आपली व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे आपलं पॉकेट आहे. आता ह्या दोन्ही दुसऱ्याही भागाला आपण अशी स्टिच मारून घ्यायची, कारण एक एकच टिप दिलेली असते रेडीमेड गाऊनला. त्यासाठी आपण एक डबल टिप टाकून घेणार आहोत. हे पहा, आपली टिप झालेली आहे. आता आपण हा पूर्ण गाऊन उलटा करूया, म्हणजे सरळ भाग आपण वरती काढून घेऊया. दाखवते तुम्हाला आपली कशी गाऊन ही स्टिच झालेली आहे. हे पहा, किती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपली अशी ही गाऊन, शोल्डर मुंढा व्यवस्थित आपण असा हा हे केलेला आहे. आता आपण ही खालून उंचीला ही गाऊन मोठी असल्याने 1 ते 2 इंचाची अशी हे पहा पॉईंट टाकून घेतलेला आहे. तेवढी गाऊन तयार पाहिजे कस्टमरला. त्यामुळे आपण हे व्यवस्थित अशी त्या मार्किंग केलेल्या भागावर फोल्ड करून घेणार आहोत. हे पहा, पूर्ण गाऊन पूर्ण राऊंड असा आपण हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये 2 इंचाचा असा फोल्ड मारून घेणार आहोत, म्हणजे उंचीला गाऊन व्यवस्थित असा तयार होतोय. हे पहा, पूर्ण राऊंडला अशी आपण ही शिलाई घालून घ्यायची. पूर्ण घेर खालचा फोल्ड आपण करून घेतोय. व्यवस्थित असा हा खूप छान असा फिनिशिंगमध्ये गाऊन आपल्याला घालायला मिळणार आहे. आणि शोल्डर मुंडा परफेक्ट मापानुसार कट केल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असा फिटिंगला गाऊन बसतो. कुठेही लूजपणा असा जाणवत नाही. असं वाटतं की गाऊन जणू आपण पीस घेऊन शिवलेलाच आहे. गाऊन पीस बाजारात अवेलेबलही आहेत. त्यानुसार आपण हे आपल्या मापानुसार परफेक्ट गाऊन शिवू शकतो. परंतु हा रेडीमेड गाऊन कस्टमरला आणल्यामुळे आपण त्याला रेडीमेडला गाऊनला आपण जसं गाऊन शिवतो, शोल्डर मुंडा टाकतो, त्याचप्रमाणे हा फिटिंग करून देणार आहोत. त्यामुळे हा जणू काही शिवलेलाच गाऊन आपल्याला वाटेल. मी तुम्हाला तो घालूनही दाखवणार आहे, कसा बसला फिनिशिंगला तो गाऊन. पूर्ण भाग आपला स्टिच करून झालेला आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण गाऊन हा आपला स्टिच झालेला आहे. आता हा आपण हे पहा, मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण जी धुमर घातली होती ते कुठेही असा व्यवस्थित असा म्हणजे परफेक्ट असा 1 इंचाचे धुमड बसली आहे. ती मी तुम्हाला दाखवते. हे पहा, पूर्ण राऊंडलाही 1 इंचाची धुमड परफेक्ट बसली आणि हा पहा किती सुंदर असा हा परफेक्ट फिनिशिंगला गाऊन आपल्याला विअर झालेला आहे. खूप छान असा घालून असा वाटतोय जसा काही हा स्टिच केलेलाच गाऊन आहे.